पुण्याच्या शिरूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या धडक कारवाईच्या भीतीने भेसळखोरांचे धाबे कमालीचे दणाणले आहेत। कारवाई टाळण्यासाठी अज्ञात भेसळखोरांनी तब्बल 350 किलो खवा एका शेताजवळ आणि कालव्याच्या रस्त्यावर फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आलाय। शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर 548D च्या जवळ असलेल्या कालव्याच्या रस्त्यावर हा प्रकार घडलाय। स्थानिक शेतकरी विजय वामन काटे यांच्या शेताशेजारी बुधवारी सकाळी अचानक प्रचंड दुर्गंधी येऊ लागली। जेव्हा काटे यांनी तिथे जाऊन पाहिले तेव्हा रस्त्याच्या कडेला तब्बल 14 गोण्या बेवारस अवस्थेत पडलेल्या दिसल्या। प्रत्येक गोणीत सुमारे 25 किलो याप्रमाणे एकूण 300 ते 350 किलो खवा म्हणजेच मावा तिथे फेकून देण्यात आला होता। उन्हाळ्यामुळे हा खवा खराब झाला आणि त्याचा परिसरात घाण वास पसरला। ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अशुद्ध आणि भेसळयुक्त अन्न पदार्थांविरुद्ध अत्यंत कडक मोहीम सुरू आहे। ठिकठिकाणी पडणारे छापे आणि कडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालंय। हा साठा नेमका कोणाचा होता, तो भेसळयुक्त होता का आणि तो कुठून आणला जात होता, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। दरम्यान या घटनेमुळे शिरूर परिसरातील अन्न सुरक्षेचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेला खवा कोणाचा होता याचा शोध घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा।